येथील 400 वर्षाचा ऐतिहासिक कांचनीचा महल दुर्लक्षित. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या तब्बल 400 वर्षापूर्वीचा कांचनीचा महल आज मात्र दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. काळाच्या ओघात या ऐतिहासिक वस्तूची पडझड होत असून तिच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सध्या कंचनीच्या महालाची दुरावस्था झालेली आहे. खरं तर कंचनीचा महाल हे मेहकरसारख्या ऐतिहासिक शहराचं एक खूप मोठं वैभव म्हणावं लागेल. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं आहे की या वैभवाची कुठेतरी जतन किंवा याचं व्यवस्थित देखरेख होत नाही आहे. आज या महालाला खूप शेकडो वर्षांची अशी एक परंपरा आहे, शेकडो वर्षाचा इतिहास आहे आणि हा इतिहास शोधण्यासाठी अनेक संशोधक, अनेक पर्यटन करणारी मंडळी, अनेक इतिहासकार, इतिहासाचे अभ्यासक, इतिहासाचे जे काही ज्यांना व्यासंग आहे अशी मंडळी या ठिकाणी येत असते, या स्थळाला भेटी देत असते. परंतु आज या वैभवाची कुठंतरी एक दुरावस्था झालेली आहे. कंचनीचा जो काही इतिहास आहे तो शोधण्यासाठी लोक येतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था नाहीत, मूलभूत सोयी सुविधा नाहीत. त्यामुळं बरीचशी मंडळी या ठिकाणी यायला टाळते. परंतु जर याचं खऱ्या अर्थानं जतन झालं तर नक्कीच एक पर्यटनाच्या माध्यमातून शासनाच्याही तिजोरीला कुठेतरी हातभार लागेल आणि एक वारसा जो काही इतिहासाला लाभलेला आहे तोही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं सोपं जाईल असं मला या निमित्तानं वाटतं. कंचनीविषयी आपल्याला माहिती आहेच. कंचनी एक नर्तकी होती आणि तिने तिच्या हट्टापायी हा महाल बांधून घेतला. इथून तिला कुठंतरी लोणारच्या सरोवरातील जे काही कमळजा मातेचं मंदिर आहे तिथला दिवा पाहायचा हट्ट होता आणि तो हट्ट पुरवत असताना हा 7 मजली महालाची निर्मिती झाली आणि ती एक हट्टी स्वभावाची असल्यामुळं ती 7व्या मजल्यावर गेल्यानंतर तिचा पाय घसरून त्या ठिकाणावरून ती खाली पडलेली आहे असं कुठंतरी इतिहासात नोंद आहे. परंतु हे जेव्हा पर्यटक पाहायला येतात, परंतु आता एकच मजला याचा मला वाटतं चांगल्या स्थितीत किंवा पूर्ण स्थितीमध्ये आहे आणि हा जर जतन करून ठेवला तर नक्कीच पुढच्या पिढीला याचा अभ्यास करता येईल, हे ज्ञान त्यांच्या संग्रही राहील आणि पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचवता येईल असं या निमित्तानं मला वाटतं.